आता पाहूया कसा रंगलाय लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढणार, जागा वाढू शकतात पण कमी होणार नाही, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची माहिती। 48 में से मिनिमम हम 16 सीट लड़ेंगे, ऐसा मेरी जानकारी है। शायद बढ़ भी सकती है लेकिन कम नहीं होगी। बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक पक्ष सोडणार नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवेंकडून पूर्णविराम, मी कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचं वक्तव्य। येत्या काळात काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह इतर पक्षातीलही खूप लोक भाजपात येणार, वाट पहा, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक वक्तव्य। मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला तर काय त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना। शेवटी प्रत्येकामध्ये काही तर गुण नक्कीच आहे। खूप जण येणार आहे, फक्त आता अशोक चव्हाण जी आ गए, आता बाकी वेटिंग मध्ये आहे, ते काय अडचण नाही। उद्यापासून महायुतीत महाभरती, लोकसभेचा निकाल लागल्यावर पवार गटातून अनेक लोक आमच्याकडे येणार, बाबा अत्राम यांचा दावा। 8 ते 10 दिवसात अनेक मोठे नेते महायुतीत प्रवेश करतील, गिरीश महाजनांचाही दावा, तर संजय निरुपम आमच्या मित्रपक्षात येण्यास इच्छुक असल्याचीही माहिती। शिंदेंनी भाजपकडे 14 जागा मागितल्या असून आता भाजप काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। तसंच शिंदेंच्या सभांना मोठा प्रतिसाद, प्रकाश आंबेडकरांकडून शिंदेंचं कौतुक। मला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीवरून एवढं सांगेन की एकनाथ शिंदे 14 जागा मागतात आहेत। बीजेपी त्या कन्सिडर करते की न कन्सिडर करते हे अजून कळलेलं नाही। एकनाथ शिंदे यांची सुद्धा आता सभेंमधली गर्दी वाढत चाललेली आहे। विजय शिवतारे यांची बारामती मतदारसंघातून माघार, माझ्यामुळे 15 ते 20 खासदार पडतील असं मुख्यमंत्री म्हणाले, तर गुंजवणीचं पाणी पुरंदरला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर माघार घेतल्याची माहिती। सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे। मध्ये फार बोलले पण आता काही सेटलमेंट झाली वाटतं, रोहित पवारांचा विजय शिवतारेंना खोचक टोला, शिवतारे जे आधी बोलतात ते व्हिडिओ आमच्याकडे आहेत अशी टीका। तुमचे मित्र जे मध्ये फारच बोलले टीव्हीवर, मला वाटलं काय झालं म्हणजे वातावरण गरम करत गेले काय, मग काहीतरी ऍडजस्टमेंट झाली वाटतं। पण त्या व्हिडिओ जे पूर्वीचे काढले त्या व्हिडिओचं काय झालं ते डिलीट करता येणार नाही अशी गरज। हातकणंगलेतून राजू शेट्टींनी मशालीच्या चिन्हावर लढावं, ठाकरे गटाची भूमिका, मशालीच्या चिन्हावर लढले तरच राजू शेट्टींना पाठिंबा, नाहीतर हातकणंगलेत उमेदवार देणार असल्याची भूमिका।